नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण आज हे बघा तुती आणलेली आणि तुतीचे असे कांडे केलेले बारीक। तर याचं काय करणार आहे आपण आता याची लागवड करणार आहे। काही लागवड केली, काही आता करणार आहे। तर हे बघा, हे असा डोळा आहे। तर याला हे डोळा आहे, हा डोळा दिसतो का तुम्हाला? हा आपण जमिनीमध्ये घालणार आहे एक, आणि दोन डोळे वरती ठेवणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व लागवड बांधाच्या कडीनं काही ठिकाणी केलेली आहे आणि काही ठिकाणी आता करायची राहिली। हे बघा डोळा दिसत असेल तुम्हाला। तर हा डोळा जमिनीमध्ये घालायचा आणि हे जे दोन डोळे आहेत, हे दोन डोळे बाहेर राहू द्यायचे, कारण की याला ढेसे फुटतात आणि खालून पण ढेसे फुटतायत। तर अशा पद्धतीने आपण याची लागवड करणार आहे। लागवड झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवू आपण कशी लागवड केली। फक्त याची चुकी एक करायची नाही मित्रांनो, याचा जो समजा डोळा आहे, हा डोळा कसा आहे लावते वेळेस असा सरळ गेला पाहिजे। हे बघू शकता का, असा डोळा वरती राहिला पाहिजे, नाहीतर उलट जर लागले गेलं तर ते काही कामाचं नाही। त्याच्यामुळे असा सरळ डोळा लावला गेला पाहिजे, याच्यावर जास्त लक्ष ठेवा मित्रांनो। कसं लागवड करूया, लागवड झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो मी कशी लागवड केली काय नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटेल मित्रांनो। फायनली आपल्या काड्या लावायच्या झालेल्या आहे आणि पाऊस पण झाला थोडा। तर हे बघा, अशा काड्या लावली। अशा कडीकडीने लावले बांधाच्या साईडनं मित्रांनो। पूर्ण बांधाच्या कडीनं आपण तुतीची लागवड केलेली आहे आणि आता बघू शकता तुम्ही, पाऊस पण थोडा झिमझिम चालू आहे आज। त्याच्यामुळं आता तुतीची तूट तर होणार नाही आपली, जास्त म्हणजे होणारच नाही, कारण की लागवड झाली आणि पाऊस पण आला। सकाळपासून आज झिमझिम चालूच आहे। आणि मित्रांनो, हे तुती म्हणजे इतकी फायद्याची शेळ्यांना, या तुतीपासून शेळ्यांना म्हणजे इतकं पोषक पाला आहे त्याचा तुतीचा। असं बरेच जणांनी मला सांगितलेलं आहे की बाबा शेळी पालनामध्ये तुती हा चारा एक नंबर आहे। आणि यूट्यूबवरती पण बघत असताल तुम्ही, बरेच काही जणांची मुलाखत आहे की बाबा तुती हा चारा शेळ्यांसाठी इतका पोषक आहे की खूप काही पोषक आहे। त्याच्यामुळे आपण ही आपल्याकडे नव्हती आपल्या गावामध्ये, तर बाहेर जाऊन आपण ही तुती आणलेली आहे आणि लागवड केलेली। आता लागवड कशी केली मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, की लागवड आपण पूर्ण बांधाच्या कडीनं केलेली आणि इथं पण आपण हे बांधणी जे आपलं ते दिसतं तुम्हाला, समजा आता हे कंपाऊंड नाही, समजा आपला शेड, तर शेडच्या पाठीमागं पण लावलेलं आहे। समोर सगळं येडा मारलेला आहे सगळ्या शेताला, फक्त मधात लावलेलं नाही। मधात न लावण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, त्याचे खोडं होतात मोठाले, ते 8-10 वर्ष पण आपण जसे ठेवले त्या पद्धतीनं ती तुती राहू शकते, 10 वर्ष पण राहू शकते आणि त्याचे खोड पण खूप मोठाले होत आहेत। आणि जर आपण मध्ये त्याला जर समजा त्याची हे केलं, लागवड केली मध्यभागी शेतामध्ये, तर आपल्याला ते जास्त दिवस ठेवता येणार नाही, कारण की समोर चालून जर खोड मोठाले झाली तर ते काढण्यासाठी आपल्याला JCBनं काढावं लागतील। परत त्याच्यामध्ये खूप अडचणी असतात। त्याच्यामुळे आपण काय केलं, एका साईडनं लावून दिलं बांधाच्या कडीनं असल्यानंतर आपल्याला अडचण नाही, कुठली व खरपाळी जरी धरली तर त्याला अडचण येणार नाही। आणि मुख्य म्हणजे 8-10 वर्ष आपल्याला त्याला काहीच करायचं काम नाही। असं म्हणतायत की 10 वर्ष टिकतायत, तर 100% टिकत असेल, कारण की त्याला पाण्याचं प्रमाण पण खूप कमी लागतं आहे मित्रांनो। त्याच्यामुळेच आपण लागवड केली, आपल्याकडे पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि उन्हाळ्यामध्ये हा म्हणजे हे जे आहे चारा, हा तुती हा म्हणजे दम धरणार आहे उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यामध्ये। त्याच्यामुळं आपण ही लागवड केलेली। त्याच्यानंतर सुपर नेपियर पण लागवड करायचं आहे थोडं आपल्याला। आणि त्याच्यानंतर आपण जे पावना गवत म्हणतो मी, तुमच्याकडं काही त्याला ते हे म्हणतायत
आमच्याकडे पावना गवत म्हणतायत, मार्वेल गवत म्हणतायत त्याला, तर आमच्याकडे पूर्ण पावना गवत म्हणतोय आम्ही त्याला. त्याची पण लागवड केलेली मित्रांनो आपण. तर अशा पद्धतीनं आपल्या शेळी पालनामध्ये चाऱ्याचं नियोजन चांगल्यापैकी लावलं तर शेळी पालन हे काही अवघड नाही आहे. आता सध्या तर आपल्या शेळ्यांना सुका चारा आहे आणि एवढं तेवढं फिरून आणतोय आपण, चारतोय. आता सकाळी दुपारी सोडले होते आपण, पण पाऊस आला त्याच्यानंतर परत बांधल्या. आता भुसकट खात आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा इथं पण तिला भुसकट खात आहेत बकरं. त्याच्यानंतर हे इकडं जोडी बोकडांची, ही आपली अशी जोडी आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुमच्याकडे तुती नसेल तर तुती आपण बाहेर गावून आणून लावली, कारण की बघूया आपण याच्या अगोदर पण लावली होती, पण जास्त आपल्याकडून हे झालं नाही. 5-7 झाडच जगले होते, कारण की आपण या बांधणीवरती लावली होती. बांधणीवरती मधात लावली होती आपण, ह्यावेळेस मधात नाही लावली, कारण की मधात काय होतं, शेळ्या ठेवत नाही, त्याला शेंडा आला की शेळ्या लगेच काढून टाकतात, शेंडा खाऊन घेतात. त्याच्यामुळे आपण पूर्ण साईडनं लावून द्यायला आहे, जेणेकरून शेळ्यांना खाता नाही आला पाहिजे. आपलं पण लक्ष राहतं, शेळ्यांना खाऊ देता येत नाही. अशा पद्धतीनं आपण लागवड केलेली मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटू असं नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.